2 वर्षाचा ब्रेक घेऊन तिने कॉलेज जॉईन केलं होतं. घरची जबाबदारी, स्वतःचे निर्णय, आयुष्याचं गांभीर्य हे सगळं ती सोबत घेऊन वर्गात आली होती. त्या वर्गात ती आणि अजून 2च मुली वयाने मोठ्या होत्या. बाकी सगळे 2 वर्षांनी लहान. खोडकर, बेफिकीर, आयुष्याकडे हसत पाहणारी बॅच. त्यांच्यातच होता पंकज. पहिल्यांदा तिला तो फारसा लक्षातही आला नाही. पण एक दिवस त्याने हळूच विचारलं, "मॅडम, म्हणजे सॉरी, नोट्स मिळतील का?" ती हसली. "मॅडम नाही रे, नाव घे." तो थोडा लाजला. त्या एका हसण्यातून त्यांच्या ओळखीची सुरुवात झाली. नोट्सची देवाणघेवाण रोजची झाली. हळूहळू गप्पा वाढल्या. लेक्चर संपल्यावर कॉलेज गेटजवळ थांबणं, कधी कॅन्टीनमधला कटिंग चहा, तर कधी बस स्टॉपवर उशिरापर्यंत चाललेल्या चर्चा. पंकज तिला आवडू लागला नाही, तो तिच्यात हरवू लागला. तिचं बोलणं, समजून घेणं, शांतपणा सगळंच त्याला वेड लावत होतं. त्याने नंबर मागितला. तिनेही दिला, कारण तिला तो सुरक्षित वाटत होता. तिच्या वाढदिवसाला त्याने एक छोटंसं डायरीचं गिफ्ट दिलं. पहिल्या पानावर लिहिलं होतं, "जे बोलता येत नाही ते इथे लिही." ती थोडी थांबली. "खूप छान आहे," एवढंच म्हणाली. तिच्या मनात मात्र सगळं ठरलेलं होतं. वयाचं अंतर, घरची परिस्थिती, समाज. ती मनाला वारंवार सांगायची, "हा फक्त मित्र आहे." पण पंकजसाठी ते फक्त मैत्री नव्हतं. तो तिला आजारी असताना नोट्स आणू देई. ती उदास असली की विनाकारण जोक्स बोले. तिला कुठे उशीर झाला की गेटजवळ उभा राहून वाट पाहे. प्रेम न बोलता पण पूर्णपणे जगत होता. व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला. सगळीकडे गुलाब, कार्ड्स, जोडपी. पंकजने अखेर ठरवलं, आता सांगायचंच. व्हॅलेंटाईन डेला तो कॉलेज गेटजवळ उभा होता. हातात लाल गुलाब आणि तीच डायरी. पण ती आलीच नाही. कारण त्या दिवशी तिच्या घरात लग्नाची सुपारी फुटली होती. 2 दिवसांनी ती कॉलेजला आली. नेहमीसारखीच शांत, पण डोळ्यात ओझं होतं. पंकज रोजसारखा गेटजवळ उभा होता. तेवढ्यात वर्गातून आवाज आला, "मे आय कम इन सर?" तो आवाज ऐकताच पंकजच्या हृदयात जोरात धडधडलं. तीच आहे, आज सांगायचंच, असं त्याने ठरवलं. लेक्चर संपण्याची तो वाट पाहत राहिला. बेल वाजली. तो उठणार तेवढ्यात तिच्या मैत्रिणींनी तिला वेढलं. तो बाहेर गेला, एकटाच. गेटजवळ उभा राहिला. खूप वेळाने ती आली. "तू काल परवा आली नव्हतीस? बरं आहे ना?" तो म्हणाला. "हो, बरं आहे." तिच्या आवाजात काहीतरी दडलेलं होतं. "मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे." तो म्हणाला. ती थोडी थांबली. "मलाही, पण तू आधी बोल." तो गोंधळला. "नाही, तूच सांग." 30 सेकंद. पण पंकजसाठी ते सगळं 3 वर्षासारखे वाटले. "माझं लग्न ठरलं आहे," ती म्हणाली. तो क्षण, हसणं विसरलेला चेहरा, डोळ्यात पाणी आणि गळ्यात अडकलेला आवाज. "कधीपासून?" त्याने विचारलं. "व्हॅलेंटाईन डेला." तो हलकंसं हसला. "म्हणून तू आली नव्हतीस?" "मला सांगायचं होतं, पण हिंमतच झाली नाही." ती म्हणाली. तो शांत झाला. "ठीक आहे, खूप आनंदी राहा." एवढंच बोलून तो निघून गेला. त्या दिवशी पंकजचं प्रेम शब्द न होता संपलं. पुढचे काही महिने तो फारसा बोलला नाही. हळूहळू त्याने स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. प्रेम अपूर्ण राहिलं, पण स्वप्न नव्याने उभी राहिली. कॉलेज संपलं. निरोप समारंभाच्या दिवशी ती दुरून त्याला पाहत होती. तो बदलला होता. जास्त शांत, जास्त ठाम. तिच्या डोळ्यात एकच विचार होता, कधीकधी योग्य प्रेम चुकीच्या वेळी भेटतं. आणि पंकजच्या मनात, काही लोक आयुष्यभर सोबत नसतात, पण ते आयुष्य घडवतात.